नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया खाकडे. छाया सुपर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता म्हटलं आज काय करावं? तर त्या दिवशीच आम्ही विषय निघाला होता, की मच्छीवरून विषय निघाला होता. तर गावाकडे काय होतं, काय नाही. तर म्हटलं चला आज आपण गावाकडचं बोंबलाचं कालवण दाखवूया. तर चला त्याचं साहित्य आणि कृती एकदमच दाखवते. तर चला आपण किचनमध्ये जाऊया. तर चला आपण सुक्या बोंबलाचं कालवण करूया. तर त्याच्यासाठी मी हे बघा, हे आपण सुक्या बोंबलाचे असे पीस करून घेतलेले आहे. आता हे फक्त एकच माणूस खाणार आहे, म्हणून मी एवढेच घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे ही पुदिन्याची 4 पानं, ही कोथिंबीर, हे लसूण आणि कांदा खोबऱ्याचं वाटप करण्यासाठी कांदा खोबरं. तर हे कांदा खोबरं जे आहे ते कसं बनवायचं हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे. तर तसंच बनवून तुम्ही ह्यालाही वापरू शकता किंवा प्रत्येक कालवणाला तुम्ही तसं वापरू शकता. आणि असं करून तुम्ही ठेवलं डब्यामध्ये भरून तर फ्रीजमध्ये 15 दिवस का 1-1 महिना चांगलं राहतं. तर चला पुढे लागणारं साहित्य बघूया. ही हळद पावडर, हा लाल तिखट, हा काळा मसाला आणि हे मीठ. बस एवढ्या छोट्याशा साहित्यामध्ये आपल्याला हे कालवण बनवायचं आहे. आणि आज आपण परीच्या बाबांना खुश करायचं आहे. तर चला आपण कृती करूया. तर हे बघा, ह्या पातेल्यामध्ये ना मी थोडंसं अगदी पाणी घेतलेलं आहे, की जेणेकरून ते गरम करून म्हणजे कोमट कोमट गरम करून त्या बोंबीलमध्ये टाकायचं आणि बोंबील त्याच्यात स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे तेवढा बोंबलाचा वास येत नाही, म्हणून ही कृती करायची आहे. तर चला आपण करूया. तर आपण गॅस चालू केलाय, पातेल्यामध्ये थोडं पाणी टाकलंय, ते गरम व्हायला ठेवलेलं आहे. थोडं कोमट कोमट झाल्यानंतर मी ते आता बोंबलामध्ये टाकणार, की जेणेकरून आपले बोंबील चांगले स्वच्छ झाले पाहिजे. तर हे बघा, आपण हे गरम पाणी ह्या बोंबलामध्ये टाकूया. तर आपण वेळ न वाया घालवता हे कोथिंबीर टाकली मिक्सरच्या भांड्यात, हा पुदिना टाकलाय, त्याचप्रमाणे आपण हे कांदा खोबरा जो भाजून ठेवलेला होता तो टाकतोय. हे बघा, हे असे चोळून चांगले घ्यायचे आणि स्वच्छ करायचे. तुम्ही 2 पाण्यातून हे स्वच्छ केलात तर उत्तमच. आता आपण गॅस चालू करूया. आता प्रथम आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचंय. हे फोडणीसाठी आपण आता तेल टाकलेलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे हे जे तेल टाकले ना, त्या तेलामध्ये आपण पहिल्यांदा काय टाकणार आहे, तर बोंबील टाकणार आहे, मसाला नाही. तर आता आहे ना, हे बघा आवाज येतोय, तेलामध्ये मस्तपैकी ते फ्राय होत आहे. तर ते फ्राय होईपर्यंत आपण थांबूया. हे आपण थोडं असं परतवून घेऊया. हे बघा, आपले हे बोंबील छानपैकी फ्राय करून झालेले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय टाकायचं, हे जे सर्व मसाले काढलेले आहेत ते मसाले टाकायचे. हे बघा, ते पण छान फ्राय झालेले आहेत. आता आपण हा त्यात जो वाटप केलाय तो वाटप टाकायचंय. थोडं थोडं वाटप टाकून आहे ना परतवून घ्यायचं. आणि नंतर आपल्याला जेवढं पाणी टाकायचं आहे ना, जेवढा रस्सा हवा असेल तेवढा करायचा. ही एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि अगदी म्हणजे सहज कुणीही करेल. म्हणजे आपण घरात नसताना आपल्या मुली वगैरे, सुना, लेकी सुना, अगदी पटापट काय करून घालायचं. तर हे तर मसालाही आपला परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये की नाही आपल्याला जेवढं पाणी हवंय तेवढं आपण टाकायचं. पण त्याआधी मी थोडं मिक्सरमध्ये पाणी टाकते आणि ते मसाला वाया जाऊ नये ना. हे बघा, आता आपल्याला घट्ट करायचं की पातळ करायचं हे आपण बघून त्याप्रमाणे पाणी टाकायचं. आता आपल्याला हे एवढंच बस झालं, कारण आपल्याला फक्त एकच माणूस खाणार आहे, त्याच्यामुळे मी हे
थोडंसं धरलेलं आहे. हे बघा, आपल्या कालवणाला छानपैकी उकळी आलेली आहे आणि आपले बोंबील पण जे आहेत, तुम्हाला तर माहिती आहे मच्छी लगेच शिजते, तर आपले बोंबीलही शिजलेले आहे. आता मी ह्याला झाकण मारून ठेवून देते. तर आता आपलं कालवण झालेलंच आहे. तर मी आता पटकन भाकरी टाकून घेते, म्हणजे गरमागरम भाकरी आणि कालवण खायला मोकळे. तर ज्वारी आणि बाजरीची मी भाकरी बनवते. ती कशी बनवायची आहे हे टिप्ससह मी आमच्या चॅनलवरती टाकलेले आहे, की भाकरी कशी बनवायची. अगदी त्याला कमेंटही छान आलेले आहेत. तर तुम्हाला जर शिकायचंच असेल, बघायचं असेल, तर तुम्ही आमच्या चॅनलवरती जा आणि ज्वारीच्या पिठाची भाकरी तुम्ही पाहू शकता. तर चला, कालवण आणि भाकरी आपली तयार आहे. आता आपण बाबांना वाढूया. बरं, आता तुम्ही खाऊन बघा बरं, बोंबलाचं कालवण कसं झालं ते. आणि परीला पण टेस्टला द्या. लिंबू डाव्या हाताला ठेवा ना, आपला चोर आहे ना घरामध्ये. आता पप्पांचं फेवरेट जेवण आहे आज. सगळ्यात म्हणजे सगळ्यात फेवरेट जेवण नॉनव्हेज मधलं. कसं झालं पप्पा? मस्त छान झालं. चिकन आणि मग ह्याच्यापेक्षा माझं आवडतं कालवण आहे. मग आता सगळ्यांना सांगा. आज तुम्ही बोला. मग परी तू खाणार आता? हा, नाही नाही, कालवण आणि भाकरी खाणार का तू? नाही 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 नाही. तर चला आता सगळ्यांना बाय करा.